एक नाव पण त्यामध्ये अख्खं विश्व सामावलेलं आहे. कोण होता हा साई? देव, योगी, संत की फक्त एक प्रेमळ माणूस? पण जेव्हा संकट येतं, मन थकलं, जीवन अडकलं, तेव्हा कोण आठवतं? साईबाबा. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या 10 महान विचारांमधून जीवन जगण्याचा खरा अर्थ. श्रद्धा आणि सबुरी. साईबाबांनी आयुष्यभर 2च गोष्टी शिकवल्या, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास, देवावर विश्वास. सबुरी म्हणजे संयम. आयुष्य कधीच सरळ चालत नाही. पण जर आपल्याकडे ही 2 शस्त्र असतील, तर कोणतीही अडचण दूर करता येते. सर्व धर्म एक आहेत. साईबाबांनी कधीच धर्मांमध्ये भेद केला नाही. ते मस्जिदमध्ये राहिले पण तुलसीची माळ हातात घेतली. त्यांनी सांगितलं, माझ्यासाठी ना हिंदू ना मुसलमान, फक्तच सर्वश्रेष्ठ. त्याचा प्रत्येक विचार हा एकतेचा संदेश देतो. मी तुमच्या सोबतच आहे. जेव्हा तुम्ही एकटे वाटता, हार मानता, तेव्हा साईंचं हे वाक्य आठवा, मी आहे, काळजी करू नकोस. साईबाबा कधीच तुमचं साथ सोडत नाहीत. फक्त श्रद्धेने त्यांना हाक मारा. दान करा पण अहंकाराशिवाय. साईबाबांनी अनेकांना अन्न, वस्त्र, पैसा दिला, पण कधीही अहंकार दाखवला नाही. त्यांनी शिकवलं, दान म्हणजे देहभान विसरून देणं. म्हणूनच दान केल्यावर त्याची जाहिरात नाही, तर मनःशांती हवी. कर्म करा, फळाची चिंता नको. साईंचा संदेश होता, कर्म करत राहा, फळ माझ्यावर सोडा. आपण कितीही योजना आखली तरी नियतीचं वेगळंच गणित असतं. साई सांगतात, तू प्रामाणिक रहा, मी सगळं बघतो. देव बाहेर नाही, आत आहे. बाबा म्हणायचे, तू मंदिरात शोधतोस, पण मी तुझ्या अंतरात आहे. आपण रोज साईंच्या मोतीसमोर नमस्कार करतो, पण सच्चा नमस्कार म्हणजे अंतःकरणातली भक्ती. स्वतःच्या मनात शांतता निर्माण झाली की साई आपोआप प्रकट होतात. लोभ, मोह, क्रोध, त्रिसूत्री टाळा. साईबाबांनी अनेक वेळा सांगितलं, या 3 गोष्टी माणसाला अधपात करतात. लोभामुळे संतोष हरवतो, मोहामुळे विवेक गमावतो, क्रोधामुळे माणूसपणा जातो. जो या तिन्हीपासून लांब राहतो, तोच खरा भक्त. प्रेम आणि करुणा हीच